तुला माझ्याशी न बोलण्याचा, माझ्याकडे तोंड फिरवण्याचा पूर्ण अधिकार आहे मंजिरी. पण काही हवंय का? माफी हवी आहे, नाहीतर शिक्षा तरी. कशाबद्दल? ते तुला खूप चांगलं माहिती आहे. शिक्षेचं म्हणाल तर जे झालंय त्यात आपल्या दोघांनाही शिक्षा झाली. मी एकटीच हाल सोसत होते आणि तुम्ही सुखासुखी झोपला होता तसं नव्हतं ना. हो, पण मी विनाकारण संशय घेतला तुझ्यावर. त्यासाठी तुमच्याकडे कारणं होती आणि तुमच्यासाठी ती 100% खरी होती. म्हणजे तू मला माफ केलेस? तुम्हाला माफ करणारे मी कोण आहे? आणि माफ करायचं म्हणजे काय करायचं? जे झालं त्याआधी आपल्यात जे काही व्यवहार चालले होते ते तसेच आत्ताही सुरळीत चाललेत की. पण आपलं नातं फक्त व्यवहाराचं आहे का? तुझ्या चेहऱ्यावरचं हसू निघून गेले, डोळे विझल्यासारखे झालेत. एखाद्या यंत्रासारखी तू तुझी सगळी कर्तव्य पार पाडतेस, पण तुझा जीव कशातच नाहीये. आणि हे असं असणं मी समजू शकतो. त्यासाठी तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. एकदा नाही, 100दा भोगायला तयार आहे. पण मंजिरी, मला फक्त एक सांग, तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसू परत आणण्यासाठी मी काय करू? आजारी माणसालाच आजाराचं औषध विचारताय तुम्ही. तुमचा प्रत्येक शब्द झेललाय मी. त्यासाठी या आधी तयार होते आणि आत्ताही तयार आहे. पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि त्यासाठी तुम्हीच माफ करा मला. आत्या, मी मंजिरीची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? बिचारी भोळी मंजिरी. अगं पण डाव पलटला तर? असा कसा पलटेल? तुला आठवतंय आत्या? आत्या तूच म्हणाली होतीस ना की या घरातलं मंजिरीचं महत्व वाढणार आहे म्हणून. अगं पण तसंच घडतंय की. नाही, चुकतेस तू. मंजिरी आणि सत्यजित मध्ये अजूनही दुरावा आहे आणि त्यात आता मंजिरी चालली माहेरी. म्हणजे हा दुरावा आणखीन वाढणार आणि या गोष्टीचा फायदा कसा करून घ्यायचा आहे मला चांगलंच माहिती आहे आणि जमतं सुद्धा. आई अंबे, काय डाव मांडलायस ग बाई? डाव तर अजून मांडायचा आहे आत्या. एकदा का मंजिरी या घरातून गेली की या घरात सत्यजित आणि मी, आम्ही दोघच, फक्त दोघं. जोपर्यंत ही माझ्याशी खरं बोलत नाही तोपर्यंत हिना माझ्या नजरेसमोर दिसायचं नाही. आजपासून या मुलीला या घरात जागा. प्लीज प्लीज विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलले तुमच्याशी. अंजली, अंजली,
काय झालं? काही नाही. सॉरी सॉरी. तू खूप मोठी चूक करतोय सत्यजित. अरे जर साक्षी पुराव्यांवरती विश्वास ठेवून आयुष्यभर बायकोवर संशय घेत राहिलास तर तुझं आयुष्य म्हणजे हा कधीही न संपणारा खटला होऊन बसेल. आई लग्न केलं ना मी हिच्याशी. आणि ते लग्न करताना तिची रक्षा करण्याचं वचन दिलं देवा ब्राह्मणाच्या साक्षी. मग मी हिला कसं काय होईल. सॉरी सॉरी. संपवून टाकता आलं तर काय आहे? मी सुद्धा खूप विचार करून पाहिला आहे. मलाही नाही कळत आहे काय आहे. मला तर भीती वाटायला लागली आहे सगळ्याचीच. खाऊन घ्या. तुझा उपवास सुटला? नाही मी सोडेन नंतर. त्यानंतर मी सोडेन. हे बघा प्लीज खाऊन घ्या. तुम्हाला ऑफिसला जायचंय. तूही माझ्या बरोबर उपवास सोडायचास.
बर, खाऊन घ्या. काय झालं? आपल्यात उपवास कसा सोडतात माहित नाही. आता तुलाही उपवास सोडावा लागेल. सुटलाय उपास माझा. तुम्ही खाऊन घ्या, मी पाणी आणते तुमच्यासाठी. आत्या, तुला बोर नाही होत असं एकटीलाच खेळत बसायला? सारखं सारखं घरात बसून तुझा जीव गुदमरत नाही? बाहेर जा जरा, फ्रेश एअर मध्ये. तुला नेमकं काय सांगायचं ते सांग. विसरलीस तू? आपलं काय ठरलं होतं? मंजिरी माहेरी गेल्यावर तू मावशीला घेऊन देवदर्शनाला. ते वय हा, त्याची काय काळजी करायली तू? ते समजा बघते मी. गुड. प्रिया, मला तुला काही सांगायचंय. आता सांगण्यात नको वेळ वाया घालवू. आत्या चल, तुला बॅग पॅक नाही करायचे का? हे बघ, मंजिरी माहेरी जाईल, मी आणि वहिनी देवदर्शनाला जाऊ, त्यानंतर तू आणि सत्यजित, फक्त तुम्ही दोघं. अगं थोडा विचार कर. सगळा विचार केलाय मी. पण हे समज करून काय फायदा होणार आहे तुला? सत्यजित माझा होईल. फक्त एका रात्री पुरता. आत्या, तुला काय वाटतं? सत्यजित तुला त्याच्या बायकोच्या जागेवर बसवील असं वाटतं होय तुला? होळी आहेस तू. नाही. हीच तर पहिली पायरी आहे आत्या. आणि शेवटची बी. आत्या, ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नसतो ना, त्या गोष्टीत बोलू नये एवढं. तोंड सांभाळून बोल प्रिया. काय चुकीचं बोलले मी? बरोबर तेच बोलले ना? प्रिया, सत्यजित साठी मी काहीही करायला तयार आहे. कोणताही मार्ग वापरायला तयार आहे मी. पण मला सत्यजित हवाच आहे. कारण 20 वर्षानंतर तुझी या घरातली जागा मला नाही घ्यायची. चला आता देवदर्शनाचं बघा. उद्या सकाळी जाऊन सोडून ये तिला. किती दिवस राहणार मंजिरी तिथे? तिच्या जखमा भरेपर्यंत. सत्यजित, मी मंजिरीच्या आईशी बोलले. कशाबद्दल? आपण आत्ताच बोललो ना तिला माहेरी पाठवण्याच्या बाबतीत. मग काय म्हणाले त्या? त्या काय म्हणणार? लेक माहेरपणाला येते म्हटल्यावर आनंदच झाला त्यांना. चांगलंय. तिथे गेल्यानंतर इथल्या गोष्टींमध्ये अडकून पडणार नाही ते. आई, तूही अजून मला माफ केलेलं नाहीयेस ना? उद्या सकाळी जाऊन सोडून ये तिला. नाही जमणार. मला उद्या सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून. मग संध्याकाळी जमव. फार उशीर करून चालणार नाही. किती दिवस राहणार मंजिरी तिथे?
तिच्या जखमा भरेपर्यंत. आई, बस. मंजिरी, बस जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. मी सत्यजितशी बोलली. तो उद्या संध्याकाळी तुला पुण्याला नेऊन सोडणार आहे. पुण्याला? पुण्याला कशासाठी? कशाला म्हणजे? तुझ्या माहेरी. तुला जायची इच्छा होती ना? तुझ्या घरी सुद्धा सगळ्यांना बरं वाटेल तुला बघून. तुझ्या आईशी बोललीये मी. आई, मला नाही जायचंय माहेरी. मंजिरी, हो म्हणजे मी बरी आहे इथे. मी सांगते म्हणून जा. लग्नानंतर तुझं मनासारखं माहेर पण झालेलं नाहीये, मला माहितीये. आई, मला नाही जायचंय. आता तुलाही माझ्या शब्दाची किंमत राहिलेली नाहीये का मंजिरी? नाही, तसं नाही. म्हणजे नाही ना? मग आता या विषयावर मला चर्चा नकोय. जा, सत्यजित वाट बघत असेल. वंच, आता हेही संकट टळेल. मी मंजिरीला माहेरी पाठवते काही दिवस. स्वतः सत्यजित सोडायला जातोय. आता बघा, मंजिरी परत आली ना की पुन्हा पहिल्यासारखी असेल, हसरी. चला, आई अंबाबाईच पावली म्हणायची. पण वहिनी, मला ना काही बरं वाटत असं झालंय बघ. राहून राहून एकच विचार डोक्यात येतो. काय तू? अगं, मी काय म्हणते, आपण दोघीच 2-4 दिवस जाऊन येऊया का तुळजापूरला? बघ ना, असं बी लग्न झाल्यानंतर सत्यजित गेलाच नाही तुळजापूरला. आता आई भवानी रुसली असेल नाही? आता आपणच जाऊया आणि तिच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी मागूया. काय? हो, खरं तुम्ही म्हणताय ते. आपण जाऊयाच. तुमच्या मनात आलंय ना? तसं मीही देवीला बोलले होते, मंजिरी शुद्धीवर येऊ दे, तुझ्या पायावर डोकं ठेवायला येईन म्हणून. होय ना? मग आता नक्कीच जाऊया. आई भवानी, येतो ग आम्ही. तू तुझ्या आई बाबांबरोबर 2-1 आठवडे राहिलीस तर त्यांनाही किती छान वाटेल ना. आणि आम्हाला पण इकडे खूप छान वाटेल. म्हणजे फायनली तू चाललीस म्हणजे पुण्याला, माहेरी. हो,
म्हणजे आई म्हटल्या जाऊन ये म्हणून. कधी जाणार आहेस? उद्या. चल मी तुला मदत करते, तुझी तयारी करून देते. सांग काय करायचं. अगं नाही, राहू दे, झाली आहे तयारी माझी. मंजिरी आता जाशील ना तर चांगले 10-15 दिवस आराम कर तिकडे, मज्जा करून ये. 15? नाही ग, 2-4 दिवसातच परत येईन म्हणते. अजिबात यायचं नाही. काय? म्हणजे तू तुझ्या आई बाबांबरोबर 2-1 आठवडे राहिलीस तर त्यांनाही किती छान वाटेल ना, आणि आम्हाला पण इकडे खूप छान वाटेल. म्हणजे म्हणजे तिकडनं परत आल्यावर तू किती छान फ्रेश असशील ना, आणि आमच्या सगळ्यांसाठी तेच महत्वाचं आहे, तू छान असणं. अगं म्हणजे तू ती ऑरेंज साडी नाही घेतलीस? मी तुला देते. वेडे, तुझ्यावरती इतकी छान दिसते ना ती ऑरेंज साडी, तर तू घेऊनच जा. आणि ती